नमस्कार मित्रांनो, मी संदीप एस एस टेक मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत PM किसान सन्मान निधी योजनेचं स्टेटस कसं चेक करायचं. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यायचं आहे. मित्रांनो, असा टॉपअप येईल, तो कट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, इथं खाली बघा भरपूर सारे ऑप्शन आहेत. इथं KYC, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड, परत आपल्याला यामध्ये नो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि इथे पहा नो युअर रजिस्ट्रेशन नंबर. मित्रांनो, हा ऑप्शन ज्यांना कोणाला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाही त्यांच्यासाठी आहे. तर आपण रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर चुकू देऊ नका. तसंच लगोलग कॅप्चा पण टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा आहे तसा भरून घ्या. त्यानंतर समोर दिसत आहे तो गेट OTP चा ऑप्शन क्लिक करायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल आणि आपला रजिस्टर नंबर जो आहे त्याच्यावर 4 अंकी OTP येईल. तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर मित्रांनो, इथं समोर गेट डाटा ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला नवीन पेज ओपन होईल आणि तुमची जी काही माहिती आहे, डिटेल्स आहे, ती सगळी इथं शो होईल. मित्रांनो, इथे बघा खाली पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे, रजिस्टर कधी केलेला आहे, तुमचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतर मग तुमची एलिजिबिलिटी स्टेटस काय आहे, लँड सीडिंग, KYC, आधार बँक अकाउंट स्टेटस, त्यानंतर तुमचं लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स, तुमचं इन्स्टॉलमेंट किती झालेले आहेत, कधी झालेलं आहे, तुमची बँक कोणती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे PM किसान योजनेचं स्टेटस आपण चेक करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद मित्रांनो.